नमस्कार, मी विश्वास उडकी। आज इमर्जन्सीच्या निमित्ताने जी चर्चा चालू आहे तेव्हा काही गोष्टी अत्यंत चुकीच्या पद्धतीने माध्यमांमधून चर्चेला येत आहेत। ज्या पिढीने इमर्जन्सी बघितली त्या पिढीने तरी आत्ता काही गोष्टी व्यक्त करण्याची गरज आहे। मी त्या पिढीतला एक आहे। इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली, आपल्या सगळ्यांना माहिती की 25 जून 1975 आणि 19 महिन्यानंतर ती इमर्जन्सी उठवली आणि निवडणुका घेतल्या। निवडणुका घेतल्यानंतर इंदिरा गांधींचा काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आणि त्या पराभवानंतर जनता पक्षाचं सरकार निर्माण झालं। ज्या सरकारमध्ये राष्ट्रीय संघाची जी काही राजकीय आघाडी होती, जनसंघ, आणि मग लोहियावादी होते, समाजवादी होते, सीपीएम सारखा एक कम्युनिस्ट पक्ष होता, या सर्वांची एक बडी आघाडी जी इंदिरा गांधींच्या विरोधात अनेक वर्ष काम करत होती, जयप्रकाश नारायणच्या नेतृत्वाखाली ती आघाडी सत्तेवर आली। हा इतिहास सर्वांना माहिती आहे। पण इमर्जन्सीमध्ये ज्यांनी इमर्जन्सीला विरोध केला ती सगळी मंडळी आज सत्तेच्या आसपास आहेत आणि गेल्या 50 वर्षामध्ये, कारण का हे 50 वर्ष इमर्जन्सीचं, आणि आता मोदी सरकार नव्हे एनडीए 3 सरकार जेव्हा सत्तेवर आलं तेव्हा त्यांनी 24, 25, 26 याच तारखांना लोकसभेचं सेशन बोलवलं। शपथविधी झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मोदी आणि शहा यांच्या पक्षाने घेतलेला कार्यक्रम म्हणजे की तुम्ही राहुल गांधी आणि इंडिया अलायन्सचे लोक जेव्हा एक संविधानाची प्रत दाखवतात, उंचावतात आणि शपथ घेतात, त्याला एक प्रत्युत्तर म्हणून 26 जूनला 25 जूनला त्यांनी इमर्जन्सी ज्या इंदिरा गांधींनी आणली त्याचाच हा काँग्रेस पक्ष आहे आणि तुम्ही कसल्या संविधानाच्या गोष्टी करता, संविधानाचं दडपण करून तुम्ही इमर्जन्सी आणली, अशा तऱ्हेने त्यांच्यावरती आरोप केला आणि प्रोटेस्ट नोंदवला। प्रोटेस्ट नोंदवणारे कोण? तर केवळ भारतीय जनता पक्ष असेल तर क्षणभर समजू शकतो, कारण दरवर्षी ते काही ना काही कार्यक्रम करतात, समाजवादी मंडळी कार्यक्रम करतात, अन्य लोक सुद्धा कार्यक्रम करतात। परंतु या ठिकाणी संसदेचं अधिवेशन सुरू असताना सभापती ठराव मांडतात आणि या देशाच्या प्रेसिडेंट अध्यक्षा मुर्मू मॅडम यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये या इमर्जन्सीचा डार्क डेज म्हणून उल्लेख केला आणि म्हणून आता हा चर्चेचा विषय पुन्हा येतो की 49 वर्ष पूर्ण झाली आणि 50 वर्ष इमर्जन्सी आली। इमर्जन्सी इंदिरा गांधींनी आणली तर त्या ठिकाणी घटनेमध्ये तरतूद कोण आणली हे तर वास्तव आहे। पहिलं वास्तव हे आहे की इंदिरा गांधीने संसदेला सांगून घटनेमध्ये तरतूद करून घटनात्मक इमर्जन्सी जी काय तरतुदी त्या आणलेल्या आहेत हे आपण कसं विसरू शकतो? त्या ठिकाणी विरोधी पक्ष नव्हता का? अर्थातच होता। मग इमर्जन्सी या देशामध्ये पहिल्यांदा आलेली आहे का की ज्याचा आता 49 वर्षांत एवढा गवगाव होतो किंवा गेली 50 वर्ष तो एक वादाचा विषय झालाय? वास्तविक या इमर्जन्सीबद्दल काँग्रेस पक्षाच्या इन्क्लुडिंग राहुल गांधी आणि विविध नेत्यांनी आमची चूक झाली असं पण मान्य केलेलं आहे। पण तरी सुद्धा काँग्रेस पक्षाने चूक झाली हे जरी मान्य केलं तरी आपण लोक म्हणून याच्यावरती चर्चा करताना एकच बाजू जी काय आहे की इमर्जन्सी हे डार्क डेज होतं असं जेव्हा राष्ट्राचे अध्यक्ष म्हणतात आणि पंतप्रधान किंवा लोकसभापती याच्यावरती ठराव आणतात तेव्हा ती संतापजनक गोष्ट आहे। संतापजनक यासाठी आहे की इंदिरा गांधींचं मूल्यमापन आपण अशा तऱ्हेने करणार? इंदिरा गांधी शेवटी कोण होत्या? इंदिरा गांधींनी या देशामध्ये 67 साली सत्ता सांभाळल्यानंतर देशामध्ये एक अत्यंत अस्थिर अशी परिस्थिती होती। रेशनवरती आमच्या पिढीने अमेरिकेतल्या गुरांना खाऊ घातलेलं धान्य आम्ही आमच्या रेशनमध्ये खात होतो। तो कालखंड बदलून इंदिरा गांधी जेव्हा सत्तेवर उतरल्या तेव्हा या देशाची सगळी गोडाऊन या देशातल्या जनतेच्या धान्याकरता भरभरून निर्माण झाली आणि अर्थात त्यात महाराष्ट्राच्या शरद पवारांचं मोठं योगदान आहे शेती मंत्री म्हणून। अर्थातच स्वामीनाथन असतील, डॉक्टर मनमोहन सिंग असतील, राजीव गांधी असतील, इंदिरा गांधी स्वतः, या सर्वांनी ही संपूर्ण भारतामध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलून टाकली आहे। बँकांचं राष्ट्रीयकरण करणं, संस्थानिकांचे तनखे बंद करणं, पब्लिक सेक्टरमध्ये इन्शुरन्स सेक्टर मोठा मजबूत करणं आणि स्टील, ऑइल, कोल या सर्व ठिकाणी पब्लिक सेक्टरची निर्मिती इंदिरा गांधींच्याच कालखंडात झाली। हे साधं सोपं बिलकुल काम नाही ज्याची मोडतोड मोदी सरकार गेली 10 वर्ष करते। हे बघायला नको आपण?
इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली म्हणजे काय केलं? आम्ही त्यावेळेस नोकरीत नुकतेच लागलेले होतो, 4 वर्षाची आमची नोकरी झाली होती. त्यातला 20 कलमी कार्यक्रम जो भाग आहे तो गरिबांच्या, पददलितांच्या, शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कार्यक्रम होता. आज जो मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये किंवा देशात घरांचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अर्बन लँड सिलिंग ऍक्ट 1976 हा इंदिरा गांधींच्या कालखंडातला आहे, जो गरिबांना घरांकरता, परवडणाऱ्या घरांकरता जमीन देतो. आणि मुंबईमध्ये म्हणाल इगोरे आणि अनेक समाजवाद्यांनी जी चळवळ निर्माण केली, नागरी निवारा परिषद, जमीन कुठल्या कायद्यान्वये आली? वसंतदादा पाटलांकडे उपोषण करून मुरारताईंनी जी जमीन घेतली ती अर्बन लँड सिलिंग ऍक्टमध्ये, तो ऍक्ट 1976चा आहे, इंदिरा गांधींच्या कालखंडाला. काहीतरी चांगलं झालं हे बोलणार किंवा नाही? एकूण 20 कलमी कार्यक्रमामध्ये बँकांची शेतकऱ्यांना कर्ज, आयआरडीबी मधली कर्ज किंवा प्रायोरिटी सेक्टर मधली कर्ज 4% व्याजदराने देण्याचा कार्यक्रम 20 कलमी कार्यक्रम होता. सर्वांना शिक्षण, होय मोफत शिक्षण, विजेचा पुरवठा, पाण्याचा पुरवठा, शेतकऱ्यांना खताचा पुरवठा, हा 20 कलमी कार्यक्रमाचा एक भाग होता. एकूणच गरिबी निर्मूलनाचा हा 20 कलमी कार्यक्रम होता. तो इमर्जन्सीचा आणला. आतताईपणा कुठे झाला? आतताईपणा इमर्जन्सी डिक्लेअर झाल्यानंतर त्याची जी अंमलबजावणी आहे ती संजय गांधी आणि त्यांचा जो कंपू होता, जो कॉकस म्हणतो आम्ही त्याला, त्या कॉकसने ज्या पद्धतीने, ते मला वाटतं विद्यासागर शुक्ल हे मध्यप्रदेशमध्ये आयबी मिनिस्टर होते, यांनी माध्यमांवरती जे काही दडपशाही इमर्जन्सीच्या कालखंडापासून केली, ती दडपशाही हा खरा मोठा चर्चेचा विषय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, या विचार स्वातंत्र्यावरती जे काही एक आघात झाला तो एक आक्षेपार्ह भाग आहे. आणि त्याला माध्यमांनी निश्चितपणे, लोकसत्ता, इंडियन एक्सप्रेस ग्रुप यांनी तर ब्लँक पेपर्स ठेवले, पहिलं पान आणि अग्रलेखाचं, हे त्यांनी धैर्याने त्याला तोंड दिलं. पण म्हणून त्यांच्यावरती काही कारवाई झाली का? वृत्तपत्रांवरती काही कारवाई झाली का? चुकीच्या पद्धतीने सेन्सॉरशिप पाडली, होय सेन्सॉरशिप पाडली, पण म्हणून माध्यमांची मुस्कटदाबी झाली का? त्यांचा गळा घोटण्यात आला का? त्यांचे जाहिराती बंद करण्यात आल्या का? तसंही काही झालं नाही. आणि हे फक्त काही विशिष्ट कालखंडात झालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की माध्यम स्वातंत्र्य गेलं ही सर्वात मोठी घोडचूक संजय गांधी आणि विद्यासागर शुक्ल यांच्या कालखंडात झालेली आहे. त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या बाबतीमध्ये लसबंदीसारखे काही कार्यक्रम मुस्लिम एरियामध्ये जे दिल्लीला करण्यात आले, हा पण आतताईपणा होता. हे सगळं ऑपरेशन इम्प्लिमेंटेशन जे आहे त्याच्यामध्ये दोष आहेत. पण म्हणून इंदिरा गांधीने इमर्जन्सी आणली, त्याचे बाकीचे संदर्भ काय आहेत याच्याविषयी या देशामध्ये आजही चर्चा होणार नाही का? मी ही चर्चा करू इच्छितो. इंदिरा गांधी असोत किंवा कोणीही प्राईम मिनिस्टर असोत, या देशाच्या प्राईम मिनिस्टरना आणि या देशाच्या अध्यक्षांना निर्णय ते घेत असले तर ते स्वतःहून निर्णय घेतात का? त्याच्या मागे निर्णय घेण्याकरता काही एक शक्ती असतात. मी लक्ष वेधू इच्छितो इथे की इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली त्यापूर्वी विचार करा, 67 साली सत्तेवर आल्यानंतर 71 साली पाकिस्तानच्या वेस्टर्न बॉर्डर आणि ईस्टर्न बॉर्डरवरती सारखे जे हल्ले होत होते 65च्या युद्धानंतर, ते थांबवण्यामध्ये भारतीय लष्कर आणि भारताची तत्कालीन जी सुरक्षा व्यवस्था होती याचा खूप एक मोठा कालखंड असा आहे की जो डॉक्युमेंटेशन त्याचं लोकांपर्यंत आलेलं नाहीये. पण जाणकारांना जर माहिती करून घ्यायचं असते तर काही पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामुळे इंदिरा गांधींनी 71 साली पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी, म्हणजे कोणाला धडा शिकवण्यासाठी, आज आपण म्हणतो की ISI ही एक स्पाइंग एजन्सी आहे पाकिस्तानची, पण अमेरिकेची स्पाइंग एजन्सी CIA भारतात सातत्याने कारवाई करत होती. 67 साली काय, पाकिस्तानच्या 65 साली युद्धामध्ये पाकिस्तानच्या बरोबरीने ज्यावेळेस अमेरिका उभी राहत होती त्यावेळेस तत्कालीन सोव्हिएत संघ हा भारताला मदत करत होता. पण इथे मला सांगायचा मुद्दा हा की स्वातंत्र्यानंतर ब्रिटिशकालीन जी IB होती ती IB, आजही IB हेच नाव आहे, इंटेलिजन्स ब्युरो, पण इंटेलिजन्स ब्युरोचे तत्कालीन चीफ किंवा तत्कालीन मोठे अधिकारी ज्यांचं नाव जनरल काव, रामनाथ काव असं आपण त्यांना जाणतो, हल्लीच त्यांचं निधन झालं. पण या रामनाथ काव यांनी जी काही सुरक्षा यंत्रणा इंदिरा गांधींच्या सँक्शन नंतर निर्माण केली या देशामध्ये, त्याला अजिबात तोड नाही. ही संस्था जी इंदिरा गांधींच्या कालखंडात म्हणजे काँग्रेसच्या कालखंडात
इंदिरा गांधींच्या परवानगीने जी निर्माण झाली, त्याच्यामुळे आपण 71चं बांगलादेशच्या निर्मितीचं युद्ध म्हणा किंवा प्लान म्हणा, आपण पाकिस्तानलाच धडा शिकवला नाही, आपण सीआयला पण धडा शिकवला. तुम्हाला आठवत असेल तर बघा की जेव्हा 7वं आरमार जेव्हा अमेरिकेने म्हणजे सीआयने त्या बंगालच्या उपसागरात आलं होतं, कोणाला मदत करायला? पाकिस्तानला मदत करायला. त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था सोव्हिएत संघाची पण होती, पण भारतीय लष्कराने, भारतीय नेव्हीने आणि भारतीय एअरफोर्सने जी काही कमान त्या ठिकाणी मुक्ती वाहिनी म्हणून काम करणारे भारतीय सुरक्षा यंत्रणेने जे काम केलं, त्यातून बांगलादेशची निर्मिती झाली आहे. त्याचं पॉलिटिकल सँक्शन किंवा दुसरं सँक्शन्स ही इंदिरा गांधींनी दिली आहे. आपण इंदिरा गांधींना दुर्गा म्हणतो कारण त्यांचं जी काही इमेज आहे, त्यांची डिसिजन मेकिंग कपॅसिटी, निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती दुर्गासारखी होती. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयींनी सुद्धा सार्थ वर्णन केलंय. पण ही जी क्षमता इंदिरा गांधींची आहे की आर्थिक प्रश्न असो, राजकीय प्रश्न असो, संरक्षणात्मक प्रश्न असो, एक फार उंचीवर जाऊन अमेरिकेशी, चीनशी आणि आणखी कुणाशी टक्कर घेण्याची त्यांची जी क्षमता होती. आणि म्हणूनच सातत्याने सीआय त्यांचा इंदिरा गांधीचा कालखंड अनस्टेबल करणं, अस्थिर करणं याच्यासाठी सातत्याने कारवाया करत होतं. बांगलादेशची निर्मिती ही इतकी जिव्हारी लागली पाकिस्तानच्याच नव्हे तर अमेरिकेच्या सुद्धा. त्यामुळे 71 नंतर आपल्या तीनही सैन्याच्या दलांनी जी केवळ 15 दिवसामध्ये एक नवीन बांगलादेश निर्माण केला. काय घडलं माहितीये त्यानंतर तुम्ही आठवत असेल तर 72च्या सुरुवातीलाच शेख मुजीबुर रहमान यांची संपूर्ण फॅमिलीची कत्तल झाली. संपूर्ण फॅमिलीची कत्तल होय सीआयने केली. सीआय हे जगभर उत्पात निर्माण करते आणि केवळ आजच्या ज्या अध्यक्ष आहेत हसीना मॅडम या परदेशात होत्या म्हणून त्या वाचल्या आणि मग त्या आल्यानंतर आज त्यांनी तो पक्ष सांभाळला. मुक्ती वाहिनी ही भारताने मुक्ती वाहिनी निर्माण केली होती, ज्याचं त्या बांगलादेशमध्ये संपूर्ण नागरिकांनी स्वागत केलं होतं. पण अर्थातच ते भारतीय सेनेबरोबर काम करणारी मुक्ती वाहिनी होती. पण शेख मुजीबुर रहमानला शिक्षा झाली, त्यांचं शिरकाण झालंय संपूर्ण कुटुंबाचं, कारण त्यांनी भारताच्या बाजूने ते उभे राहिले. सीआयए, अमेरिका हे सातत्याने सगळ्यांना शिक्षा करतात. अशी दुसरी शिक्षा तुम्हाला आठवत असेल, बेनझीर भुट्टोचे वडील जुल्फिकार अली भुट्टो हे सिमला करारावरती सह्या करणारे आहेत. सिमला करार ज्या कालखंडात पाकिस्तानच्या युद्धानंतर झाला, मला वाटतं 66-67चा तो कालखंड होता, त्या सिमला कराराची शिक्षा जुल्फिकार अली भुट्टोच्या कुटुंबाला पण देण्यात आली, त्यांचं पण शिरकाण झालेलं आहे. त्यामुळे याह्या खान आणि ही जी मंडळी आहे, जनरल याह्या खान जे आर्मीचे चीफ होते, यांनी जुल्फिकार भुट्टोला पंतप्रधानपदी टिकूच दिलेलं नाहीये. मग हे सगळे आंतरराष्ट्रीय संदर्भ जे आहेत ते इंदिरा गांधीचं सरकार असो किंवा भुट्टोचं सरकार असो किंवा शेख मुजीबुर रहमानचं सरकार असो, हा जो आपला जो उपखंडातला 3 महत्वाचे देश आहेत आणि नेपाळ सुद्धा, या सर्व ठिकाणी अस्थिरता करणं आणि अमेरिकेचं आपलं स्वतःचं एक कंट्रोल निर्माण करणं ही त्यांची साम्राज्यवादीची ताकद आणि प्रवृत्ती जी आहे ती भारताला अस्थिर करण्यामध्ये होती. आणि जरी 71चं निवडणूक जिंकली, 71 मध्ये प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी इंदिरा गांधींना सगळ्यांनीच उचलून धरलं, म्हणजे त्यांची लोकप्रियता वाढली. पण 72 नंतर या देशामध्ये दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये संपूर्ण भारतच नव्हे जगभर हा दुष्काळ होता, पण भारतातला दुष्काळ आणि विशेषतः महाराष्ट्रात दुष्काळ, मला आठवतं त्यावेळेस रोजगार हमीची योजना ही विसम बागे आणि तत्कालीन आमचे वसंतदादा पाटील वगैरे हे जे काही काँग्रेसचे खूप मोठे पुढारी होते, यांनी दुष्काळामध्ये लोकांना जसं 1930 साली अमेरिकेत खड्डे खणा आणि खड्डे बुजवा हा एक आर्थिक कार्यक्रम आणला, तसाच कार्यक्रम रोजगार हमीचा आहे. आर्थिकदृष्ट्या लोकांना जगवण्यासाठी त्यांना पैसे पुरवणं, कॅश पुरवणं, इकॉनॉमिक वेलॉसिटी वाढवणं हे फार आवश्यक होतं. ते त्यांनी केलं आणि रोजगार हमी आजचं स्वरूप आहे ते मनरेगा आहे. मला सांगायचे हे की या सगळ्या गोष्टी 1972च्या होत्या. त्या कालखंडात राजकीय पक्षांच्या काही लोकांना हाताशी धरून भारतामध्ये राजकीय उत्पाद घडून आणणं हे सुद्धा सीआयचं काम आहे. आपल्याकडे एक असं सारखं चाललेलं असतं की इंदिरा गांधी हा एकाधिकारशाहीवाल्या आहेत, त्यांना विरोध करण्यासाठी जयप्रकाश नारायण पुढे आले. अरे पण तुम्ही कोणाच्या मदतीने करताय हा प्रश्न जर आज विचारला
तर जॉर्ज फर्नांडिसांनी शेवटी कोणाची तळी उचलून धरली? आज ज्या राष्ट्रीय संघाचं राजकीय हत्यार म्हणून भारतीय जनता पक्ष उभा आहे, त्या एनडीएचे कन्व्हिनर कोण होते? तर अटल बिहारी वाजपेयींबरोबर जॉर्ज फर्नांडिस होते. जॉर्ज फर्नांडिस यांचा हा जो कालखंड आहे, इमर्जन्सीच्या पूर्वी आणि इमर्जन्सीच्या नंतर, हा कितीही लोकांनी क्रांतिकारक मध्ये दाखवलं असलं तरी इंदिरा गांधींचा विरोध किंवा काँग्रेसचा विरोध किंवा जवाहरलाल नेहरूंचा विरोध म्हणजे स्वतंत्र भारत निर्माण झाल्यानंतर जे कष्टाने हा देश उभा राहिला त्याकरता ज्यांनी महत्वाचे प्रयत्न केले, त्या समाजवादी पण होते, कम्युनिस्ट पण होते, काँग्रेसवाले पण होते. पण काँग्रेस विरोध हा ज्यांचा एक आत्मा बनलेला आहे, असे सगळे डावे, मग त्यात डाव्यांमध्ये कमी उजेडपणा असेल, परंतु अक्षरशः उठता बसता इंदिरा काँग्रेस विरोध किंवा काँग्रेस विरोध हा ज्यांनी त्याची माळ जपली, त्यांना वेगळं काही सुचत नाहीये का? माझं म्हणणं स्पष्टपणे असं आहे की 49 वर्षानंतर आता इंडिया अलायन्स निर्माण झालेला आहे आणि सगळेजण आपापले पक्षीय मतभेद विसरून महत्वाचा प्रश्न म्हणजे मनुस्मृतीवरती आधारित भारतीय जनता पक्ष संविधान बदलू पाहतोय आणि संविधान बदलणं हे या देशादृष्टीने धोक्याचं लक्षण आहे. आणि संविधान बदललं तर काय होऊ शकतं? तर भारताचं संविधान बदलणं म्हणजे संसदीय लोकशाही मोडतोड करणं, सगळ्या स्वायत्त संस्थांची मोडतोड करणं हे गेल्या 10 वर्षात आपण पाहिलंय. आणि म्हणून भारतातली जनता ओबीसी असेल, एससी एसटी असेल, भटके आणि विमुक्त असतील, किंवा सगळीच जनता ही आता मनुस्मृती आणि संविधान बदलणं या प्रश्नावरती संविधानाच्या बाजूने, म्हणजे कुठल्या संविधानाच्या बाजूने? जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं स्वतंत्र भारताचं संविधान आहे, त्यातले मूलभूत अधिकार आणि नागरिकांचे अधिकार आणि संसदीय लोकशाही जपण्याकरता एकत्र आलेत. हीच तर इंडिया आघाडीच्या निर्मितीचं लक्षण आहे. आणि मोदी हटाव आपण का म्हणतो? तर मोदी हे बेसिकली राष्ट्रीय संघाचे एक हत्यार म्हणून उभे आहेत. कधी कधी ते राष्ट्रीय संघाला सुद्धा ऐकत नाहीत. ते हुकुमशहा, ते तानाशाह आहेत. अशा वेळेस अशा तानाशहानी जेव्हा इमर्जन्सीचं पुनस्मरण करणं आणि ते सुद्धा संसदीय लोकशाहीमध्ये सभापतींनी करणं, ठराव मांडणं आणि त्याचा पुनरुच्चार आपल्या भाषणामध्ये आपल्या यांनी करणं, कोणी अध्यक्षांनी करणं, म्हणजे द्रौपदी मुर्मूंनी करणं, इट्स अ हाईट ऑफ इट. हा एक म्हणजे आपण द्वेषाचा एक अतिरेक झाला. अतिरेक इंदिरा गांधींच्या कालखंडामध्ये सातत्याने त्यांनी अस्थिरता, ही अंतर्गत राजकीय आणि आर्थिक अस्थिरता असताना त्याला तोंड दिलं आणि देश मोठा केला. ही वस्तुस्थिती आहे. आज देशाला ज्या पब्लिक सेक्टरने मोठं केलं, त्यातलं बँकिंग क्षेत्र, इन्शुरन्स सेक्टर, आर्थिक क्षेत्र जे आपण म्हणतो, त्यातून या देशाचा जीडीपी वाढलेला आहे. दर 10 वर्षानंतर आपला जीडीपी हा दुप्पट होत गेलेला आहे. आणि अनेक योजना अशा ज्या निर्माण झाल्या आहेत, ज्या अमेरिकेला किंवा कोणत्याही विकसित देशाला आव्हान देणाऱ्या गोष्टी आपण केलेल्या आहेत. आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालो, आपण दूध, शेती या सगळ्यामध्ये स्वयंपूर्ण झालो. आपल्याकडे आता काय नाहीये. आपण अणुशोषणात स्वयंपूर्ण झालो. हा सगळा कालखंड आठवून बघा. इंदिरा गांधींचं जे नेतृत्व आहे त्याच्यामागे एक भक्कम अशी सुरक्षा यंत्रणा आहे. आणि ती सुरक्षा यंत्रणा इंदिरा गांधीचे सल्लागार म्हणून काम करत होती. आणि मी मुद्द्यावरती येतो की इमर्जन्सी डिक्लेअर करण्याचा निर्णय 71च्या बांगलादेश मुक्तीनंतर, 72च्या दुष्काळानंतर भारतामध्ये ज्या राजकीय पक्षाने जो उत्पाद घडवून आणला राजकीय, आणि मग नवनिर्माण आंदोलन गुजरातमधलं असो किंवा महाराष्ट्रातलं असो, आणि असे अनेक फॅक्टर आहेत, अण्णा हजारे टाईप, असे अनेक फॅक्टर्स आहेत की ज्यांनी इंदिरा द्वेष, काँग्रेस द्वेष हा पराकुटीचा केला. आणि त्या पराकुटीच्या करण्यामध्ये या देशातला डावा तो कुठल्याही ढंगाचा असेल तो सहभागी होता. आणि सगळे उजवे म्हणजे आरएसएस प्रामुख्याने, स्वतंत्र पक्ष, भारतीय जनसंघ, ह्या सगळ्या लोकांनी या प्रश्नामध्ये उडी मारली. आणि आज बघा, आज सगळ्या पुरोगाम्यांनी या उजव्या शक्तींना सत्तेवरती आणून बसवलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती नाहीये. आणि म्हणून या देशामध्ये आज एससीचे आणि एसटीचे खासदार हे भाजपचे असतात. हे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. वास्तविक ते स्वतंत्र भारतामध्ये समाजवादी, डावे, काँग्रेस यांचे असायला हवे. त्यामुळे आपल्या अस्मिता जपत आपण किती मागे आलो. याच्याऐवजी आपण एससी एसटीचे आरक्षणाचे मुद्दे, ओबीसी एनटीचे आरक्षणाचे मुद्दे एवढ्यावरच न बोलता आपल्याला अनेक त्यांचे सर्वांगीण आर्थिक कार्यक्रम घेऊन बोलायचे असेल तर इंडिया अलायन्स आता मजबूत करण्याची गरज आहे. अशा वेळेस ते जे काही 50 वर्षापूर्वीचे मतभेद आहेत की इंदिरा गांधींनी इमर्जन्सी आणली, त्या इमर्जन्सी मागची जी पार्श्वभूमी आहे, होय, या देशातल्या सुरक्षा यंत्रणांच्या प्रचंड
ताकदीने जे निर्माण झालं अमेरिकेसारख्या सीआय सारख्या किंवा पाकिस्तान आय सारख्या शत्रूंच्या कारवायांना तोंड देण्याकरता जी पोलादी यंत्रणा उभी राहिली त्याला इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला. आणि म्हणूनच राजकीय नेतृत्व कसं खंबीर असावं, स्वार्थाचा विचार न करता, आपला जीव धोक्यात जाईल याचा विचार न करता, जुल्फिकार अली भुत्तोंचं काय झालं, शेख मुजीबुर रहमानचं काय झालं याचा विचार न करता त्यांनी बलिदान केलं. त्यांनी बलिदान केलं तोही एक मुद्दा ब्लू स्टार ऑपरेशनचा होता. ब्लू स्टार ऑपरेशनवरती सुद्धा कारवाई आपल्या सुरक्षा यंत्रणेने केली, ज्याचं सँक्शन अर्थातच सुरक्षा यंत्रणांना इंदिरा गांधींनी दिलं होतं. पण त्याची किंमत त्यांना मोजावी लागली. शीख सुरक्षा रक्षकांनी त्यांना गोळीने मारलं. त्यामुळे इंदिरा गांधींची हत्या म्हणजे बलिदान हे इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखं आहे. हा देश मोठा करताना 67 पासून ते त्यांच्या 84च्या बलिदानापर्यंत त्यांचं राजकीय, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय कर्तृत्व हे प्रचंड उंचीचं होतं. त्यामुळे इंदिरा गांधींचं योगदान अंडरमाइन करणं हे आरएसएसचं काम असू शकतं. पण त्याच आरएसएसची बाळासाहेब देवरस यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दिला. होय, माफी पण मागितली आणि सगळ्या आरएसएसच्या स्वयंसेवकांची जे जेलमध्ये होते, संख्या काही हजारांची असेल, 10,000च्या आसपास, त्यांना मुक्त करून घेतलं त्यांनी बाळासाहेब देवरसांनी. आणि एवढंच नव्हे तर विनोबा आणि आरएसएसने या पर्वाला अनुशासन पर्व असंही म्हटलं. त्याच आरएसएसचं आज भाजप हे केंद्रामध्ये आहे आणि ते अजूनही त्यांचा मुख्य विरोधी पक्ष इंडिया अलायन्समध्ये राहुल गांधी हा टार्गेट आहे. राहुल गांधी त्यांच्या बालवयापासून ते टार्गेट आहेत आणि म्हणूनच त्यांची सुरक्षा यंत्रणा आजही त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी लहानपणापासून ते आतापर्यंत त्यांची जपणूक होते. पण ते ताऊन सराखून निघालेले आहेत, त्या विरोधी पक्ष नेता झालेले आहेत. पण हे जे काही घाणेरडं राजकारण आहे, इमर्जन्सीची आठवण करून तो विरोध करून देणं. त्यामुळे इमर्जन्सी 20 कल्पी कार्यक्रम तुम्हाला आठवत नाही का? इमर्जन्सीमध्ये ह्या सगळ्या लोकांना सोडून दिलं आणि घटनात्मकदृष्ट्या इलेक्शन जाहीर करून, घटनात्मकदृष्ट्या इमर्जन्सी जाहीर करून, घटनात्मकदृष्ट्या स्वतः इंदिरा गांधींनी इलेक्शन जाहीर केलं 19 महिन्यानंतर आणि इलेक्शन घेऊन पराभव पत्करला. पण पुन्हा निवडून आल्या. ज्या इंदिरा गांधींनी इमर्जन्सी लावली त्यांनी त्याच भारतीय जनतेने प्रचंड मताधिक्याने जनता पक्षाचा पूर्ण पाडाव केला, ज्याच्यामुळे आरएस आणि समाजवादी आणि डावे सगळे होते. या सगळ्या गोष्टीचा इतिहास सांगण्याची गरज आहे. त्यामुळे इंदिरा गांधीचं नेतृत्व हे जवाहरलाल नेहरूंचं जे पायाभूत विकासाचं नेतृत्व होतं भारताच्या, ते स्वातंत्र्य प्राप्तीच्या आधी महात्मा गांधी आणि सगळेच काँग्रेसचे, त्यावेळेस काँग्रेसमध्ये सगळेच लोक होते. होय, कॉम्रेड डांगे सारखे सुद्धा लोक किंवा नानासाहेब गोरे असतील किंवा जयप्रकाश नारायण असतील, या सर्वांना म्हणजे विशेष करून जयप्रकाश नारायण यांना नेहरूंनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यासाठी ऑफर दिली होती. लोक हे विसरतात. पण 72 साली ते सर्वोदयाच्या एकूण अज्ञातवासात गेलेले परत आले आणि त्यांना नेतेपदी आणून या सगळ्या बड्या आघाडीने इंदिरा गांधींचा पराभव केला आणि त्यातून जी इमर्जन्सी निर्माण झाली ती सुरक्षा यंत्रणांनी जे धोका अमेरिकेचा आणि सीआयचा होता हे जाणवलं. तो राजकीय धोका, तो लष्करी धोका आणि तो बऱ्याच प्रमाणामध्ये खरा होता. तो बिलकुल इंदिरा गांधीच्या मताप्रमाणे चाललेला होता आणि जे लष्करी नेतृत्वाने किंवा जे सुरक्षा यंत्रणेने सांगितलं ते इंदिरा गांधीने ऐकलं. इमर्जन्सी आणणं हे त्यांनी घटनात्मक कर्तृत्व पाडलं आणि इमर्जन्सी त्यांनी विड्रॉ केली. मधल्या काळामध्ये काही चुका जरूर झाल्या, त्याबद्दल काँग्रेस पक्षाने पण माफी मागितली. पण त्याचं अवडंबर करून सातत्याने काँग्रेसला ठोकून काढणं हे जे काही राजकारण सगळेजण करतायत त्यात उजव्यांचं राजकारण फावतंय. पण जे पुरोगामी आहेत त्यांनी तरी आपल्या काही चुका झाल्या आहेत याचा विचार करावा. आणि भारतातल्या सुरक्षा यंत्रणांमुळेच हा देश आतापर्यंत 75 वर्ष निश्चितपणे मोठा झालेला आहे असं ठामपणे म्हणता येईल. कारण तेव्हापासून ते कसाबच्या एकूण मुंबई बॉम्बे ब्लास्ट असेल 1992-93चा आणि त्यानंतर कसाबपर्यंत ज्या काही टेररिस्ट कारवाया झाल्या त्या कोणी मोडून काढल्या
हे राजकीय नेत्यांनी मोडून काढल्या का या देशातल्या सुरक्षा यंत्रणेने मोडून काढल्या? या देशातल्या सुरक्षा यंत्रणेचा काहीही अभ्यास आपले राज्यकर्ते आणि आपले विरोधी पक्ष करत नाहीत आणि त्यामुळे एक इमर्जन्सीवरचं भ्रम निर्माण करणं आणि लोकांमध्ये गजब निर्माण करणं हे जर 50 वर्षांत सुद्धा चालू राहिलं तर मला असं वाटतं, मला काही गोष्टी त्या कालांतराने कळल्या. पण मी इमर्जन्सीमध्ये सुरुवातीला पाठिंबा दिला. होय, मी इमर्जन्सीच्या शेवटी त्याला विरोध पण केला. कारण बँकांमध्ये जाऊन संजय गांधींनी जो हैदोस घातला होता त्याचा आम्ही विरोध केला. सुरक्षा यंत्रणांनी त्यांना सुद्धा एक वेग अशी आली होती की हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि म्हणून निवडणुका जाहीर करणं याच्यामध्ये सुद्धा त्यांचा सल्ला होता. इंदिरा गांधींनी हे सल्ले मानलेले आहेत. सुरक्षा यंत्रणा ह्या देशाच्या संरक्षणासाठी आहेत. त्यांचं काम ते पार पडतात. पण त्यांचं ऐकून काम करणाऱ्या इंदिरा गांधी ह्या एकमेव नेत्या आहेत. ही गोष्ट राजीव गांधींना सुद्धा त्यांनी जेव्हा ऐकलं नाही तेव्हा एलटीटीच्या लोकांनी त्यांना संपवलेलं आपल्याला माहिती आहे. त्यामुळे इंदिरा गांधी गेल्या, राजीव गांधी गेले, राहुल गांधी हे टार्गेट आहे. सातत्याने इमर्जन्सी हा विषय करून राहुल गांधींना टार्गेट करणं हे आता बंद व्हायला पाहिजे. किमान इंडिया अलायन्स मधल्या पक्षांनी हा जो राष्ट्रपती मुर्मू यांचा जो काही मेसेज आहे किंवा सभापतींचा जो मेसेज आहे याचं जाहीरपणे चर्चा करून की इंदिरा गांधींचं कर्तृत्व हे लोकोत्तर होतं. शी वॉज अ बिगर स्टेट्समन दॅन एनीबडी एल्स. जवाहरलाल नेहरू हे स्टेट्समन होतेच, पण इंदिरा गांधीचं कर्तृत्व हे फिडेल कॅस्ट्रो आणि अर्थातच तत्कालीन सर्व आंतरराष्ट्रीय पुढारी जे नॉन लँड देश होते, अलिप्त देश होते, त्यांचा भारत हा नेता होता. हे कर्तृत्व कुठे आणि कुठे मोदी? त्यामुळे माध्यमांकडून ढोल बोलून घेणं हे मोदींचं काम. पण प्रत्यक्षामध्ये जगभरचे राज्यकर्ते ज्या काँग्रेसला किंवा इंदिरा गांधीला त्यांच्या कर्तृत्वासाठी सलाम करतात त्यांचं आपण असं अवमूल्यन इमर्जन्सीचे 50 वर्ष म्हणून करणं योग्य आहे का? याचा विचार माध्यम प्रतिनिधी करणं आवश्यक आहे. पत्रकार, लेखक, साहित्यिक या सर्वांनी करणं आवश्यक आहे. आपण समज आणि गैरसमज समजू शकतो, पण पु ल देशपांडे सारख्या व्यक्ती सुद्धा त्यांची भाषणं आम्ही इमर्जन्सी नंतर ऐकलेली आहेत. सगळे साहित्यिक पत्रकार रस्त्यावर आले, होय आम्ही पण भारावून गेलो, पण सगळ्यांना सगळं सत्य माहीत असतं नाही. आणि म्हणून मी सुरक्षा यंत्रणांचे निर्णय इंदिरा गांधींनी जेव्हा जेव्हा ऐकले आणि पाळले तेव्हा त्यांना सत्ता कशी कठीण असते राबवणं हे कळलेलं आहे. इंडिया अलायन्स सत्तेवर येत असताना अनेक अडथळ्यांमध्ये या देशात गेल्या 10 वर्षात चीनने आणि पाकिस्तानने आणि अमेरिकेने निर्माण केलेले सुरक्षा यंत्रणांचे मोठे प्रश्न हे अतिशय गंभीर आहे. पण त्याला वाचा फोडण्यासाठी इंडिया अलायन्सच्या पक्षांनी काहीतरी गंभीरपणे विचार केला पाहिजे आणि देशापुढचे आर्थिक प्रश्न, बहुजन समाजाचे 85% लोकांचे प्रश्न आज अग्रभागी असताना इमर्जन्सी विषयी चुकीचे समज तरी लोकांमध्ये पसरू नये. आणि म्हणून हा एक माझा नम्र प्रयत्न आहे की इंदिरा गांधींनी एकाधिकारशाही आणण्याकरता, स्वतःच मत आणण्याकरता आणि स्वतःच्याच पक्षावरती दादागिरी करण्याकरता आणि विरोधी पक्ष संपवण्याकरता युनिव्हर्सिटी आणली, हे धादांत खोटं आहे. सुरक्षा यंत्रणेच्या सल्लेचा नीटपणे त्यांनी निर्णय घेतला आणि स्वपक्षांमध्ये सुद्धा अनेकांना त्यांनी सरळ करण्याचा प्रयत्न केला. पण संजय गांधी सारखे लोक यांनी चुका केल्या, त्याची किंमत काँग्रेस पक्षाला द्यावी लागली. पण म्हणून इंदिरा गांधींचं अवमूल्यन आपण करूया नको. आपण त्यांच्या 67 ते 1984 पर्यंतचं त्यांचं जे प्रचंड कर्तृत्व आहे हे या देशाच्या जडणघडणीमध्ये अत्यंत सिंहाचा त्याचा वाटा आहे. म्हणून इमर्जन्सी ही नीट पुढे पुन्हा एकदा समजून घेऊया. भारताच्या सुरक्षा यंत्रणा नेमकं काय काम करतात, त्यांचंही योगदान किती मोठं आहे हे समजून घेऊया. याकरता मला जाणवलं असं, आता चर्चा सुरू झाली आहे ना, तर आपल्याला कळलेलं काही एका गोष्टी ज्या आहेत, होय अनेक आयबीचे लोक, अनेक इन्व्हेस्टिगेशन करणारे लोक हे संपर्कात आले. त्यामुळे बॉम्बस्फोटानंतर 93च्या बॉम्बस्फोटानंतर काही सत्य समोर आली, काही व्यक्ती समोर आल्या, काही सत्य पुन्हा एकदा तपासून बघण्याची संधी निर्माण झाली. आणि म्हणून 65 पासून किंवा 62 पासून घडलेल्या घटनांमध्ये काय काय घडलंय त्यात रामनाथ काऊ हे जे जनरल रामनाथ काऊ आहेत यांच्या संघटनेचं किती प्रचंड मोठं कर्तृत्व. भारत एक संघ ठेवण्यात आहे, चीनला 2 हात ठेवणं, सगळ्या शत्रूंना 2 हात ठेवणं, लांब ठेवणं
आणि भारताच्या सीमा सुरक्षित करणं आणि अंतर्गत सुरक्षा आणि राजकीय स्थैर्य ठेवणं याच्यामध्ये आपल्या सुरक्षा यंत्रणांचा आपण कधी गौरव करायला शिकणार असाच माझा प्रश्न आहे. धन्यवाद. अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या YouTube आणि Facebook पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.